Today's play activity is Rangoli, which comes under the category of sensory development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to develop finger dexterity and to develop the taste for design and color. For this we need a medium size of group of students, and material required is flower petals, small leaves, color chalks, rangoli powder and a few hardboards. Draw simple design with a wet chalk on the hardboard or on the floor. After the activity, the powder can be collected and preserved for another day. Instruct the children to handle the flowers gently. Do not let them crush or crumple them. Now, how we have to do this activity? Give flowers and let the children shred the petals. Let the children feel in the rangoli design with the petals and small leaves. This activity will be interesting and colorful. The children can also use other material like sand, shells, small seeds or pebbles, which can be arranged along the line of the rangoli pattern or used to fill up the spaces. One more variation is here possible. Demonstrate how the powder should be spread on the rangoli pattern with only forefinger and thumb. Let the children fill the powder in the designs. या प्ले ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या काढायला शिकवायचं आहे, ज्याच्यातून जे हस्तकौशल्य असतं किंवा जो आपल्याला फील होतो तर त्याच्याविषयी मुलांना माहिती मिळते आणि हस्तकौशल्याचा विकास होतो. ह्याच्यामध्ये आपण रांगोळी घेऊ शकतो किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा झाडाची छोटी पानं किंवा कलरफुल चॉक, ह्याने आपण वेगवेगळ्या डिझाईन किंवा पॅटर्न इथे काढायला सांगू शकतो. आणि जे वापरलेल्या रांगोळी आहे ती आपण जपून ठेवायची, जेणेकरून पुढे पण आपण वापरू शकू. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मुलांना फुलं द्यायची आहे, त्याचे हळूवार मुलांना पाकळ्या काढायला सांगायच्या आणि त्या पाकळ्यांपासून एखादी आपण डिझाईन मुलांना जी आपण टीचरनी काढलेली असेल किंवा घरी आईवडिलांनी काढलेली असेल त्याच्यामध्ये त्या पाकळ्या भरायला सांगायच्या. म्हणजे रांगोळीच्या ऐवजी आपण फुलाच्या पाकळ्यांनी ती सजवू शकतो किंवा सोबत छोटे छोटे पानं आहे ते देऊ शकतो. किंवा ह्याच्यासोबतच वाळू असेल किंवा पिस्ता शेल्स असतील किंवा दुसरे वाळूमधले शेल्स असतील किंवा छोटे सीड्स असतील कशाचे, ह्याने सुद्धा आपण मुलांना डिझाईन किंवा रांगोळी सजवायला सांगू शकतो. त्यानंतर आपण मुलांना रंग म्हणजे जे रांगोळीचे रंग असतात ते सुद्धा त्या रांगोळीनं जो आपण पॅटर्न काढलेला आहे, डिझाईन काढलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण जे 2 बोटांनी रांगोळी भरत असतो, बिलकुल अगदी त्या 2 बोटांनीच मुलांना, म्हणजे अंगठ्यासोबत जो सुरुवातीचं पहिलं बोट असतं तर त्या 2 बोटांनी कशी रांगोळी टाकायची असते किंवा आई घरी कशी टाकते तर हे आपण मुलांना करायला सांगू शकतो. ह्याच्यातून परत मुलांचं सेन्सरी डेव्हलपमेंट होतच आहे. शारीरिक विकास आणि मानसिक विकास दोन्हीसाठी या सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीज खूप आवश्यक आहे. आपण शाळेत तर करून घेऊ शकतो, परत मुलांना घरी मोकळा वेळ असेल त्याही वेळेस करू शकतो. मुलांनी मोबाईल पाहायला नको किंवा स्क्रीन अडिक्शन जास्त असेल मुलांचं आणि आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त मुलांना जर कुठल्या चांगल्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करायचं असेल तर आपण हे नक्की घरी करावं आणि रोज एक प्ले ॲक्टिव्हिटी आपण घरी घ्यायला हवी ही. त्यानंतर ह्याच्यामध्ये मुलं परत वेगवेगळ्या आयडियाज घेऊन येतील. त्या पण आपण मुलांचं त्यासाठी कौतुक करायचं की नुसतंच रांगोळी नाही तर आपण आणखी काही ते वस्तू आणू शकतील हे करायसाठी. बटन असतील किंवा तुमच्याकडे चाव्या असेल तर चाव्यांचं सुद्धा डिझाईन होऊ शकतं, चिमट्यांचं डिझाईन होऊ शकतं, वेगवेगळ्या बीड्सचं डिझाईन होऊ शकते किंवा वेगवेगळ्या पेपरचे जे शेप आहेत ते कट करून त्याचंसुद्धा वेगळं काहीतरी डिझाईन ॲबस्ट्रॅक्ट ड्रॉईंगसारखं असं काहीही एक होऊ शकतं. ती मुलांची क्रिएटिव्हिटी राहते आणि ह्याच्यातून मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि परत मुलं खूप क्रिएटिव्हली एंगेज झाले तर त्यांचं एक वर्क सॅटिस्फॅक्शन असतंच की मी आज खूप छान काम केलं आहे. आईवडिलांनीही त्यांचं कौतुक करावं की आज तू हे खूप छान केला, छान रंग केले आणि नेक्स्ट टाईम आपण आणखीन छान करू शकतो, असं मुलांना प्रोत्साहन नेहमी द्यावं.